जय हिंद मित्रांनो, पोलीस भरती 2017 ते 2024 पर्यंत विज्ञान या विषयावर आलेल्या सर्व प्रश्नांचा हा भाग 2 आहे. जर भाग 1 आपण बघितला नसेल तर भाग 1 अगोदर बघून घ्या. आणि जर आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर चला सुरुवात करूया विज्ञान भाग 2 वरील प्रश्न. आजचा पहिला आणि 51वा प्रश्न आहे. हेलिकॉप्टरचा शोध टिंबटिंब शास्त्रज्ञाला लावला. तर हेलिकॉप्टरचा शोध लावला होता सिरकोसर्की यांनी. 52वा प्रश्न. टिंबटिंब यांनी रक्ताभिसरणाचा महत्त्वपूर्ण शोध लावला. तर रक्ताभिसरणाचा शोध लावला होता डॉक्टर विल्यम हार्वे यांनी. 53वा प्रश्न. केंद्रीय कृषी व कुटुंब कल्याण मंत्रालयाने कोणता दिवस शेतकरी महिला दिवस म्हणून घोषित केला आहे? बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी 15 ऑक्टोबर. पुढचा प्रश्न. वैद्यकशास्त्राचे जनक कोणास म्हटले जाते? तर वैद्यकशास्त्राचे जनक आहे हिप्पोक्रेट्स. 55वा प्रश्न. टिंबटिंब या इटालियन शास्त्रज्ञांनी दुर्बिणाचा शोध लावला. तर दुर्बिणाचा शोध लावला होता गॅलिलिओ यांनी. 56वा प्रश्न. 1953 मध्ये DNA ची प्रतिकृती कोणत्या शास्त्रज्ञाने तयार केली? तर DNA ची प्रतिकृती तयार केली होती वॅटसन आणि क्रिक यांनी. 57वा प्रश्न. अँटीरेबीजचा शोधाचे जनक कोण आहे? अँटीरेबीजच्या शोधाचे जनक आहे लुई पाश्चर. 58वा प्रश्न. होमिओपॅथीचा जनक कोण? होमिओपॅथीचे जनक आहे सर हेनिमन. 59वा प्रश्न. सन 1590 मध्ये थर्मामीटरचा शोध कोणी लावला? थर्मामीटरचा शोध लावला होता गॅलिलिओ यांनी. 60वा प्रश्न. रेफ्रिजरेटरचा शोध कोणी लावला? रेफ्रिजरेटरचा शोध लावला होता जेकॉब पार्किन्स यांनी. पुढचा प्रश्न. क्षयाच्या जंतूचा शोध कोणी लावला? क्षयाच्या जंतूचा शोध लावला होता रॉबर्ट कॉक यांनी. 62वा प्रश्न. विद्युत प्रवाह मोजण्याचे एकक कोणते आहे? विद्युत प्रवाह मोजण्याचे एकक आहे एम्पियर. 63वा प्रश्न. सूक्ष्मदर्शकचे इंग्रजी नाव खालीलपैकी कोणते आहे? तर सूक्ष्मदर्शकला म्हणतात मायक्रोस्कोप. 64वा प्रश्न. DNA शोध कोणी लावला? तर आताच आपण बघितलं होतं मागे DNA शोध लावला होता फ्रेडरिक आणि मिशर यांनी. 65वा प्रश्न. रक्तगटाचा शोध कोणी लावला? रक्तगटाचा शोध लावला होता लँडस्टेनर यांनी. 66वा प्रश्न. क्रिस्टलोग्राफी ही कोणत्या विषयाचा अभ्यासाशी संबंधित आहे? बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी स्फटिकांचा अभ्यास. 67वा प्रश्न. इक्रीसॅट तंत्रज्ञान खालीलपैकी कोणत्या पिकासाठी वापरले जाते? तर हे तंत्रज्ञान वापरले जाते भुईमुंगसाठी. 68वा प्रश्न. ग्रामोफोनचा शोध कोणी लावला होता? ग्रामोफोनचा शोध लावला होता एडिसन यांनी. 69वा प्रश्न. कीटकांचा अभ्यास करणाऱ्या शास्त्रास काय म्हणतात? कीटकांचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला म्हणतात ॲटोमोलॉजी. 70वा प्रश्न. वनस्पतीमधील जीवाचा शोध कोणी लावला? वनस्पतीमधील जीवाचा शोध लावला होता J.C. बोस यांनी. 71वा प्रश्न. 1920 मध्ये ऑस्ट्रेलियाच्या टिंबटिंब या संशोधकांनी प्रोजेस्टेरॉन हे स्त्रियांमधील संतती प्रतिबंधक हार्मोन शोधले. बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए डॉक्टर किम लेविस. 72वा प्रश्न. कोविड-19 साठी मानक चाचणी काय आहे? बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए RT-PCR. 73वा प्रश्न. पॉलिग्राफ हे यंत्र कशाशी संबंधित आहे? पॉलिग्राफ हे यंत्र खोटे बोलणे ओळखणे याच्याशी संबंधित आहे. 74वा प्रश्न.
चित्रपट हे यंत्र युगाचे टिंबटिंब होय. चित्रपट हे यंत्र युगाचे अपत्य होय. 75वा प्रश्न. ज्यांच्या नावाने बोरलॉग पुरस्कार प्रदान केला जातो त्या डॉक्टर नॉर्मन बोरलॉग यांचे टिंबटिंब या क्षेत्रातील कार्य असामान्य आहे. बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, कृषी. पुढचा प्रश्न. दूरचित्रवाणी हे टिंबटिंब माध्यम असल्याने वृत्तपत्रे, आकाशवाणी यांच्या तुलनेत नागरिकांवर अधिक प्रभाव वाढतो. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, दृकश्राव्य. 77वा प्रश्न. ॲनाटॉमी म्हणजे काय? ॲनाटॉमी म्हणजे सजीवांचा आंतररचनेचा अभ्यास करणे. 78वा प्रश्न. दूरदर्शन हे टिंबटिंब माध्यम आहे. दूरदर्शन हे दृकश्राव्य माध्यम आहे. 79वा प्रश्न. सेट टॉप बॉक्स कोणत्या घरगुती उपकरणाशी संबंधित आहे? तर आपल्या सर्वांनाच माहीत आहे सेट टॉप बॉक्स हा टीव्ही या उपकरणाशी संबंधित आहे. 80वा प्रश्न. E=mc² हा सिद्धांत कोणी मांडला? तर हा सिद्धांत मांडला होता आइन्स्टाईन यांनी. 81वा प्रश्न. टेलिफोनचा शोध कोणी लावला होता? टेलिफोनचा शोध लावला होता सर अलेक्झांडर ग्रहम बेल यांनी. 82वा प्रश्न. गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत कोणी मांडला? गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत मांडला होता न्यूटन यांनी. 83वा प्रश्न. क्ष किरणांचा शोध 1895 मध्ये कोणी लावला? क्ष किरणांचा शोध लावला होता विल्यम रॉन्टिजेन यांनी. 84वा प्रश्न. वातावरणाचा दाब कशाने मोजतात? वातावरणाचा दाब हा बॅरोमीटरने मोजतात. 85वा प्रश्न. खालीलपैकी कोणते तापमान मोजण्याचे एकक नाही? तर यापैकी वॅट हे तापमान मोजण्याचे एकक नाही. 86वा प्रश्न. विद्युत रोध मोजण्याचे एकक कोणते? विद्युत रोध मोजण्याचे एकक आहे ओहम. पुढचा प्रश्न. दुधाची घनता मोजणारे उपकरण कोणते? दुधाची घनता मोजणारे उपकरण आहे लॅक्टोमीटर. 88वा प्रश्न. वाहन चालकाने मद्यप्राशन केले काय हे तपासण्यासाठी कोणते उपकरण वापरतात? बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, ब्रेथ ॲनालायझर. 89वा प्रश्न. 1 नॅनोमीटर म्हणजे किती मीटर होय? तर 1 नॅनोमीटर म्हणजे 1 × 10⁻⁹. 90वा प्रश्न. भूकंपाची तीव्रता नोंद करण्यासाठी वापरले जाणारे शास्त्रीय उपकरण कोणते? बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, सिस्मोग्राफ. 91वा प्रश्न. तापमानाचे एमकेएस पद्धतीतील एकक कोणते आहे? तर तापमानाचे एमकेएस पद्धतीत एकक आहे केल्विन. 92वा प्रश्न. बलाचे एसआय एकक कोणते? बलाचे एसआय एकक आहे न्यूटन. 93वा प्रश्न. वेगाचे एसआय एकक कोणते? वेगाचे एसआय एकक आहे मीटर प्रति सेकंद. 94वा प्रश्न. त्वरणाचे एसआय एकक कोणते? त्वरणाचे एसआय एकक आहे मीटर प्रति सेकंडचा वर्ग. 95वा प्रश्न. हवेचा दाब मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरले जाते? हवेचा दाब मोजण्यासाठी बॅरोमीटर हे उपकरण वापरले जाते. 96वा प्रश्न. हवेचा दाब टिंबटिंब या परिमाणात मोजतात? हवेचा दाब मिलीबार या परिमाणात मोजतात. 97वा प्रश्न. 1 जूल बरोबर किती? 1 जूल बरोबर 10⁻⁷ अर्ग. 98वा प्रश्न. जूल हे टिंबटिंबचे एकक आहे? तर जूल हे एकक आहे ऊर्जायाचे. 99वा प्रश्न. उष्णतेचे एसआय
मापन पद्धतीतील एकक कोणते? तर उष्णतेचे SI मापन पद्धतीत एकक आहे ज्यूल. आजचा शेवटचा प्रश्न, वाऱ्याचा वेग खालीलपैकी कोणत्या परिमाणात मोजला जातो? वाऱ्याचा वेग मोजला जातो नॉट्समध्ये.